मुंबईत दोन लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासून रुळावर पडले। दुर्घटनेत 4 मृत्यू तर 9 जण जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत तर जखमींचा खर्चही सरकार करणार। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा। अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचे अधिकाऱ्यांकडून मोजमाप। पोलीस रेल्वे प्रशासनाकडून अंतराची अधिकृत माहिती मागवणार। नवीन येणाऱ्या लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार। सध्याच्या लोकललाही ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील। रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजावरून राज ठाकरेंचे विधान। जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात। मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या पक्षांना सोबत घेऊ। मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंचं उत्तर। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा सकारात्मकता। मनसे सोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल। मनसे शिवसेना एकत्र आल्यास निर्णयाचं स्वागत करू। राज ठाकरे प्रभावी वक्ते। महाविकास आघाडीची ताकद वाढत असेल तर हरकत नाही। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही राजकारणातल्या बुडत्या नावेत बसलेत। कोण कोणाच्या नावेत बसले तरी ती नाव बुडणारच। मनसे शिवसेना युतीवर शहाजीबापू पाटलांची टीका। सांगलीत उद्धव ठाकरेंना धक्का। चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। तर ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही। पक्षप्रवेशावेळी शिंदेंची ठाकरेंवर टीका। आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? नितेश राणेंवरील टीकेनंतर नारायण राणेंचं मनसे नेत्यांना उत्तर। वेलीची इतकी नितेश राणेंची उंची, प्रकाश महाजनांनी केली होती टीका। नारायण राणेंच्या फेसबुक पोस्टवरून मला धमकी, बरं वाईट झाल्यास राणेच जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी माझ्या रक्षणाची योग्य काळजी घ्यावी। मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिका उपायुक्त ईसीबीच्या जाळ्यात। इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी लाच मागणाऱ्या वैभव साबळे विरोधात गुन्हा दाखल। पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली। केवळ कृत्रिम तलावात विसर्जन करण्यावर सहमती। मूर्ती विसर्जनाबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश। निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान। धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश। या यादीत स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू।